या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले कर्नाटकाचे मंत्री श्री चेलुवर स्वामी, धनलक्ष्मीजी, डॉक्टर अजित जावकर, प्रशांत मिश्रा, मंदार कुलकर्णी, सपना नवरिया, विजय शिकारे, राजेंद्र बरवाले, उषा ताई, विजय हिरेमठ, एस.के. रॉय, दिलीप झेंडे, मिलिंद मेश्राम, अनिल रावत, आदिनाथ तेली, अशोक पवार, राहुल सागर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, इथलं काम बघणारे राजेंद्र पवार, नंदा वहिनी, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक दोन्ही संस्थांमध्ये प्रताप पवार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देते. हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं आनंदी जावो अशी प्रार्थना करते. आणि कृषकचा हा जो दरवर्षीचा आपला उपक्रम असतो, याच्यात काहीतरी वेगळं काहीतरी शिकण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो असतो. मागच्या वर्षी मायक्रोसॉफ्टची सगळी टीम इथे होती आणि आत्ता मी रणवीर चंद्रांचं भाषण ऐकत होते. ते दावोसवरून बोलत होते. विचार करत होते दावोसला आपल्या मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली असेल का. आणि त्याचबरोबर मी त्यांच्या सहकार्याने विचारलं की मायक्रोसॉफ्टचे किती लोक गेले. तर त्यांनी फार काही, आमचे मोठी कंपनी आहे पण आमच्याकडून 2-3च लोक जातात. म्हटलं अरे मायक्रोसॉफ्टचे फारच कमी लोक, आमच्याकडून तर राज्यातून 47 लोक गेले आहेत. आणि टी व्हीचा विश्वास ठेवला तर 35 कोटी रुपये खर्च झाला आहे. मायक्रोसॉफ्ट म्हणला असलं आम्ही करत नाही, आमचं दिवाळं निघेल. आता बाकी मला काही बोलण्याची गरज नाही दावोसबद्दल, पण कौतुक मला वाटतं की आज दावोसला जरूर गोष्टी होत आहेत, पण दावोसपेक्षा काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी दावोसपेक्षा मोठं काम बारामतीत होतं आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण दावोसला सह्या दरवर्षी होतात, पण त्याची इन्व्हेस्टमेंट नक्की किती महाराष्ट्रात आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण बारामतीतल्या कृषकमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात ती फक्त स्वप्न किंवा आकांक्षा आणि अपेक्षा नसतात, ते वास्तव करून दाखवण्याची ताकद या कृषक आणि कृषी विज्ञान केंद्राच्या टीममध्ये. आणि जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल कोणीच बोलत नव्हतं त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि प्रताप पवारांनी डॉक्टर जावकरांच्या मदतीने एक सगळ्यात देशात पहिली ॲग्रिकल्चर बेस्ड AI इंटेलिजन्स कुठे सुरू झालं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या बारामतीत झालं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण AIची लॅब विद्याप्रतिष्ठानमध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतरच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामनजींनी 3 AIच्या लॅब्स ह्या देशात अनाऊन्स केल्या. त्याच्यामुळे आपली बारामतीतली AIची लॅब ही भारत सरकारच्या 3 लॅब्सच्या आधी तयार होणार आहे. ही खरंच एक कौतुकाची आणि आदर्शाची गोष्ट आहे. आय थिंक मिस्टर Ami, we'd be very proud to share with you that AI intelligence we started way before anybody else in the country did. And the Honorable Finance Minister of India, she announced 3 artificial intelligence labs in Government of India through their processes in her last budget, which was in 2023. And we started our AI lab in Vidya Pratishthan, which is a sister consultant of the Agriculture Trust, was started 8 months before Government of India even thought about announcing it. So our lab will be ready way before Government of India. So the first AI lab of this level, agriculture based, would be first in Baramati, and we are very proud that you have come to see it. And I'm sure Karnataka and Maharashtra together, we can work together to make a difference to improve agriculture and farmers' lives. त्याच्यामुळे Karnataka, and by the way, Karnataka is very close to our heart because my 3 sisters are married in Karnataka. So we are very, very careful and particular because we are the girls' side and you're the boys' side. So we have to behave ourselves with Karnataka. पण माझ्या 3 भगिनी लग्न होऊन कर्नाटकात गेल्या आहेत आणि त्या खूप आनंदी आणि सुखी आहेत. त्याच्यामुळे आमचं आणि कर्नाटकाचं म्हणजे पवार कुटुंबाचं आणि कर्नाटकाचं
फार प्रेमाचं आणि जवळचं नातं आहे. आता बेळगावबद्दल आमची काही वेगळी मतं आहेत, पण तो आज विषय नको आपल्याला, कारण का मग तो निपाणीत जाऊन सोलापूरमध्ये जाऊन ते फार कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे ते राजकीय विषय आहे. कारण का आमच्या आत्यांचे मिस्टर एन डी पाटील, अनेक लोकांना एन डी मामा माहिती आहेत, सगळ्यात जास्त कदाचित आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर तो बेळगावचा लढा कोणी लढला असेल तो एन डी मामांनी लढला असेल. असे कर्नाटकाची आणि महाराष्ट्रातले असे संबंध काही बेळगाववरनं वेगळे असतील, पण शेवटी आपली जी नाती आहेत कर्नाटकाबरोबर ही फार जिव्हाळ्याची आहेत आणि ती ठेवण्याचा मग शिक्षण संस्था असतील, अनेक मोठी कुटुंब आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट्स कर्नाटकातल्या आहेत ज्या महाराष्ट्रात, अनेक ज्या संस्थेची स्थापना पवारसाहेबांनी सुरुवात केली हिंजवडीला अनेक कंपनीज आहेत, ज्या मोठ्या कंपनीज ज्या बँगलोरच्या आहेत. त्याच्यामुळे कर्नाटकाचं आणि महाराष्ट्राचं फार जवळचं नातं आहे आणि कर्नाटका आणि महाराष्ट्राने एकामेकाचे कधी दुजाभाव केला नाही. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट त्यांनी नेली नाही आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट आम्ही आणली नाही. त्यामुळे वी वर्कड व्हेरी कॉम्प्लिमेंटिंग. Karnataka has not taken anything away from us and we have not taken anything from Karnataka. So we have worked very closely together as neighbors. As you say, you cannot choose your relatives, but you cannot choose your neighbors either. You can only choose your friends. We are very lucky to have a neighbor like Karnataka who we have worked very, very closely, and we are very happy that you have come with your wife today and we are very happy to host you today. आज इथे आल्यानंतर आपण प्रताप पवारांचं भाषण आणि डॉक्टर जावकरांच्या भाषणात मी 3 अतिशय सोप्या पद्धतीने त्यांच्या भाषणात सांगते, कारण का मी पण त्यांना प्रश्न विचारला त्यांचं भाषण ऐकल्यावर. म्हणलं तुम्ही सॉईल हेल्थ कार्ड्स, तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण, ह्या क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण आमच्या पदरात कधी पडणार? आमच्या ना दुधाला भाव देतंय ना आमच्या कांद्याला भाव देतंय, मग आमच्या पदरात कधी काय पडणार? आम्ही मेहनत तर करतोय शेतकरी, ते सगळे प्रोडक्शन चांगलं आहे, मार्केटिंग चांगलं आहे, तर आमचं कॉस्टिंगचं काय होणार? तर त्या दोघांनी मला हे सांगितलं, ह्याच्यासाठीच आम्ही आलो आहे, म्हणजे योग्य वेळ, योग्य पीक आणि योग्य नफा, याच्यासाठीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि कमी वेळात कमी खर्चात तो जो सेन्सर मायक्रोसॉफ्टच्या मधून येणार आहे, तो सेन्सर आपल्याला सांगणार आहे की पाणी किती टाकायचं, खत किती टाकायचं, पीक कुठलं घ्यायचं, आणि सगळं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून खूप सोपं केलं जाणार आहे. कारण का आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार्म ऑफ द फ्युचर म्हटल्यावर असे वाटतं अरे बापरे आपल्याला कसं जमायचं हे सगळं, पण ते आपल्या सोप्या भाषेत ते मायक्रोसॉफ्टच्या मदतीने, डॉक्टर जावकरांच्या मदतीने आणि प्रताप पवारांच्या मार्गदर्शनाने आपल्याला हे अतिशय सोप्या पद्धतीने करता येणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-1 वर्षामध्ये आपल्या भागात क्रांती होईल आणि त्याच माध्यमातून फक्त बारामतीला नाही पण भारतात नाही, देशाला एक नवीन दिशेने आपल्याला आता शेती करायची आहे. कारण का शेती अनेक वेळा हमीभावामुळे अडचणीत येते किंवा ग्लोबल वॉर्मिंग, पाणी, आजही बारामती किंवा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. त्याच्यामुळे या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून पुढे शेती कशी जाईल ह्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. ते काम इथे राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वीपणे होतं आहे. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आज बारामतीला आला, कृषकला आपण वेळ द्यालच आणि लाखो लोक पुढच्या 2-4 दिवसात कृषकला येऊन त्याचा उपयोग त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी होईल, हाच प्रयत्न सगळ्यांच्याकडून होतो आहे. सगळी कृषकची टीम ही अहोरात्र काम करते. आपल्याला ती फुलं बघताना, सगळं बघताना खूप सुंदर वाटतं डोळ्याला, पण त्याच्या मागे ह्या लोकांचे अनेक आठवड्या नाही महिन्यांचे कष्ट असतात. त्याच्यामुळे टीम कृषकसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खूप मोठं काम त्या सगळ्या टीम, प्रोफेसर नलावडे आणि त्यांची सगळी गार्गीताई, सगळी त्यांची टीम करते. त्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करते आणि पुन्हा एकदा आपण सगळे इथे आलात, तुमचं मनापासून स्वागत करते. आणि कर्नाटका बरोबर इथून पुढे what more, how we can build this relationship with the Karnataka government, and together Baramati and Karnataka and Maharashtra we will make a difference to lead to new heights to build a very prosperous India. Thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.